हे उचलायचं आणि निघायचं इथून. परत या घराचा उंबरठा ओलांडण्याचं धाडस करायचं नाही. अरे बघतोयस काय सा? चल निघ इथून. अरे तू इथून गेल्यानंतर मला या घराचं शुद्धीकरण करायचं आहे. तुझे पाश्चात्य विचार आणि तुझ्या वास्तव्यामुळं ही माझी पवित्र वास्तू अपवित्र झालीये. आप्पा अहो पण एक शब्द बोलू नकोस. आता तू ह्या कांगारूची बाजू मांडणार आहेस माझ्या समोर. इतका परिणाम झालाय तुझ्यावर याच्या या पाश्चात्य विचारांचा. अहो आज अचानक काय झालंय तुम्हाला? इतके दिवस किती चांगलं वागत होतात तुम्ही त्याच्याशी. हे सगळं मी ठरवून केलं. हे सगळं ठरवून केलं म्हणजे? भांडून आपला हक्क आपल्याला मिळणार नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मग मी माझ्या सौजन्य चक्रव्यूहात तुला अडकवायचं ठरवलं. स्वदेशी अप्पा केतकर एका परदेशी मुलाशी प्रेमानं वागणं शक्यच नाही. हे सगळं नाटक होतं. आता ही जमीन माझ्या नावावर झालेली आहे. मी तुला आता या इथे एक क्षण सुद्धा सहन करू शकत नाही. धक्के मारून बाहेर काढल्याशिवाय जर जाणार नसशील तर मग मी तेही करू शकतो. आप्पा चल निघ. चल निघ इथून. चल निघ. आप्पा, परदेशी असला तरी तो माणूस म्हणून वाईट नाहीये. आप्पा, तो मुलगा खरंच आपल्याशी चांगला वागलाय. त्याने मनात आणलं असतं तर त्याने आपल्याला घराबाहेर काढलं असतं. त्याच्या नावावर जमीन होती ही. झालंय झालंय का तुमचं सगळ्यांचं बोलून? आमच्या सुनांना आता काही उपदेश करायचा आहे का मला? आज या क्षणापासून आपला आणि त्या कांगारूचा काही संबंध नाही. तो जर परत आपल्या या घरात आला तर मी हे घर सोडून कायमचा निघून जाईल. त्या परदेशी मुलाचा आणि आपला संबंध कायमचा संपला. कोण समजतो कोण हिटलर स्वतःला? तुला बाहेर काढतो म्हणजे काय? या दिगंबर कदमच्या मित्राला बाहेर काढतो म्हणजे काय? भाई तू फक्त सांग. तू फक्त सांग. आपल्या लालबागच्या मित्रांना बोलवतो. कशासाठी? तुला घराबाहेर काढतो म्हणजे काय? तू मस्त बसलायस जेंटलमॅनगिरी दाखवत.
प्लीज ह्याच्याने सईला त्रास होईल. आपण काढलं घराबाहेर, मग सई कुठे जाणार? डोंट बी अ फूल. काहीतरी वेड्यासारखं बोलू नको भाई. काय झालंय सई? असं ड्रीम पूर्ण कसं होणार आता? आजी, रडू नको बाळा. आजी, काय झालं काय सगळं? अगं, यांच्या बाबतीत आम्हाला कुणालाच काही कल्पना नव्हती ग, की यांच्या मनात नक्की काय चाललंय. मी सुद्धा फसले यावेळेस. नाही कळलं ग मला. आजी अगं, आता पुढे काय होईल? मी काय करू आता? आधी रडणं थांबव बघू तुझं. चल ये. गप्पा बस. हे बघ, काळजी करून कुठल्याही संकटातून मार्ग निघत नसतो बाळा. ही वेळ अशी खचून जायची नाहीये. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? अगं, ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठे प्रसंग बघितलेत मी. असे हातपाय गाळून बसले असते ना तर इथवर आलेच नसते. तुला माहितीये का सई, आपण मनाने कमकुवत असलो ना की हारतो. म्हणून मनाने नेहमी खंबीरच असलं पाहिजे. पटतंय का तुला मी काय म्हणते ते? जा, तोंड धुवून घे आणि खाली जाऊन पाणी पी थोडं, म्हणजे बरं वाटेल. मग आपण देवासमोर दिवा लावू आणि त्याची प्रार्थना करू. तोच आता आपल्याला बळ देईल. आजी, अगं रडू नको बाळा. हा, तू पुढे हो, मी आलेच. रडायचं नाही. जा. जा. देवा, परत या घरात तेच घडणार का? माझ्या निरागस नातीची अशी परीक्षा बघतोयस? चल निघ, चल निघ इथून, चल निघ. हाय सई. मेसेज वाचलाय आणि मग रिप्लाय का नाही करत आहे? मेसेज वाचलाय मग रिप्लाय का करत नाहीये? प्लीज बोल काहीतरी.
ओके, फोन नको घेऊ, पण मी दिलेलं गिफ्ट बघितलं का तू? आवडलं का तुला? न बघता फेकून दिलं का माझं गिफ्ट? ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. स्विच ऑफ? काय अशी वियर्ड वागते साई? मला हिच्याशी बोलायचं रिप्लाय पण करत नाही. उद्या सकाळी बोलावं लागेल हिच्याशी. मी क्रिसमसला दिलेल्या ब्लॅक ड्रेसवर तुला मॅचिंग इयरिंग्स देईन असं प्रॉमिस केलं होतं. आय हॅव केप्ट माय प्रॉमिस. कधी येशील तो ड्रेस आणि हे इयरिंग्स घालून माझ्या समोर? खूप छान दिसताय तुम्ही दोघं. कोण दोघं? ड्रेसमुळे तू आणि तुझ्यामुळे ड्रेस. काय रे, तू काय करतोयस इथे? तू म्हणजे अगदी निर्लज्जपणाचा कळस आहेस. अरे काल घरातनं हाकलून लावलं तरी सुद्धा अपमान करून घ्यायची हौस काही तुझी भागलेली दिसत नाहीये. साई कुठे आहे आप्पा? तुला काय करायचं त्याच्याशी? आता आमच्या घरातल्यांचा तुझा कोणाशी काहीही संबंध नाही. आमची नावं घ्यायचा मनात सुद्धा विचार आणू नकोस. अरे आमची नावं घ्यायची योग्यता तरी आहे का तुझ्यासारख्या कांगारूची?
बघतोयस काय असा? रागानं भस्म वगैरे करायचा विचार आहे की काय तुझा? हं? चल निघ इथून. अरे तुझ्यासारख्या परदेशी माणसाची सावली सुद्धा पडता कामा नये माझ्या घरावर. ताई ताई आप्पा तर असे आहेतच. सई का अशी बिहेव करते माझ्याशी? यांनी फार मोठी चूक केली आहे नचिकेतला घराबाहेर काढून. मला यांचं हे वागणं अजिबात पटलं नाही. अरे बोला ना काहीतरी. मूग गिळून गप्पा का बसलात सगळे? पटतंय ना तुम्हाला माझं म्हणणं? काय रे शैलेश, तुझं काय म्हणणं आहे? मी काय बोलू आता? अरे जे घडलंय त्याच्याबद्दल कुणालाच काय वाटत नाहीये? प्रसन्न, तू या घरचा मोठा मुलगा आहेस ना, तरी तू गप्प बसलास? आई, आता मी काय बोलू? आई अहो तुमचं बरोबर आहे, पण आपल्याला काय वाटतं आपण चूक का बरोबर याला काही अर्थ आहे का? अगं पण म्हणून बोलायचंच नाही का काही? हातावर हात ठेवून गप्पा बसायचं? अगं दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? कधीच नसतो. जी व्यक्ती चुकली आहे मुळात तिला जाणवायला हवं ना की आपण काय वागतोय. इथे आपण चर्चा करून काय उपयोग आहे? यांना यांची चूक पटवून द्यायला साक्षात ब्रह्मदेव खाली यायला हवा. बिचारा नचिकेत, त्याला काय वाटलं असेल? मी तर तो माझ्या समोर आला ना तर त्याच्या नजरेला नजर देऊ शकणार नाही. इतकं अपराधी वाटतंय मला. त्याने या घरासाठी एवढं सगळं केलं आणि आपण त्याच्यासाठी काय केलं? हाकलून लावलं. तो बिचारा आनंद देण्यासाठी आला होता, आपण त्याला फक्त दुःखच दिलं. मला तर इतकं हतबल वाटतंय ना, जे घडतंय ते पटत नाहीये, पण तरी आपण काहीही करू शकत नाही. ही भावनाच खूप त्रास देते. अरे पण आप्पांसमोर कोण बोलणार आणि काय बोलणार? जाऊ दे, मी जातो ऑफिसला. अहो अहो डबा तरी घेऊन जा. नको मला डबा, आज नाही भूक लागणार. अहो खरं तर कोणालाच भूक लागणार नाहीये. आज खूपच उदास वाटते बाई. काही करावंसच वाटत नाहीये, पण करावं तर लागणार. चला चला.
देवा, ह्या घरचा भूतकाळ परत येऊ पाहतोय की काय? आता नाही रे सहन होणार तसं काही.